आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, मराठवाड्यातून निघालेल्या मनसेच्या पदयात्रेला आलं मोठं यश। दरम्यान लोकसभा निवडणुकीत मतांचे विभाजन झाल्यापासून राज ठाकरे देखील आपलं नशीब आजमावण्यासाठी मैदानात उतरले। त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये मोठी भीती बघायला मिळाली। मराठवाड्यातून निघालेल्या पदयात्रेला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला। त्यावेळी संभाजीनगरमध्ये राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की काही जणांना महाराष्ट्राचा विकास पाहिजे नाही, त्यामुळे जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून आम्हाला कामाला लावायचे हे सत्ताधाऱ्यांचे उद्दिष्ट आहे, असा हल्लाबोल देखील राज ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये केला। मित्रांनो, सर्व 288 विधानसभा मतदारसंघांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार देणार, यावरून काय वाटते तुम्हाला? याचा फटका कोणत्या पक्षांना जास्त बसेल व राज ठाकरेंच्या पदयात्रेला किती यश व किती आमदार विधानसभेवर निवडून येणार? काय वाटते तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा। तुर्तास धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।